आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्राच्या अंगात किती किडे राहते आणि कशा कशा प्रकारचे किडे राहते. लोकांचे मित्र राहते भाऊ मालदार पैशावाले, पण मै मित्र पुर्रे भिकारी आहे. देवाने मला अशी मित्र दिले जे काहीच कामाचे नाहीये, पुर्रे रिकाम चोटे. आणि याच्या अंगामध्ये एक कला आहे, ती म्हणजे पैसे बुडवायची कला. हे काय करते उसने म्हणून पैसे घेते, पण ते उसने घेत पैसे या जन्मात काही वापिस करत नाही. ए राहुल यार, ले अर्जंट काम पडलं यार पैशाचं, उसने पैसे दे ना यार. बर देतो, पण वापिस का वादे सोन. अरे 2च दिवसात तो पैसे देऊन टाकीन, तिसरा दिवस उगू बी देणार नाही. बर थांब मग. यार किती भोळा आहे राहुल, याला काय माहित आता हे उसने घेल पैसे मी याला कधीच वापिस देणार नाही म्हणून. हे घे, पण 2 दिवसाच्या आतमध्ये वापिस दे बर का. भेटून जाईन तो पैसे तुला, का पळून थोडी चाललो मी कुठं. पा असे चुतिया मित्र भेटेले. मित्रांमध्ये बी अलग अलग प्रकारचे मित्र राहते, आणि नंबर 1 वर येतो ठरकी मित्र. तुम्ही याला किती बी सिरियस गोष्टी सांगा, नो त्याच्यामध्ये त्याची घाण विचार जोडूनच. अरे जंगल दिमागाच्या ट्रॅक्टरवाल्याला जमीन कमी सांगायची आणि पोरीवाल्याला जमीन शिल्लक सांगायची, तेव्हाच फायदा होतो. वा रे काय दिमाग येतो वा, तो यावर तो 2 पीस आलेले कुत्रे वळवून टाकायला पाहिजे. येल्लो काय झालं. काही नाही. तुमच्या काय अपेक्षा आहे माझ्याकडून. 5-6 पोराची अपेक्षा आहे फक्त तो ऐकून. मी पोरगी आहे, कुत्री नाही 5-6 पोरं पैदा करायला. तू फक्त माय बापाला खुश ठेव, बाकी काहीच अपेक्षा नाही मला तो ऐकून. काय करू तुमच्या माय बापाला खुश ठेवासाठी, नाचू का त्याच्या पुढं. अव घुटण्यात मेंदू त्याच्या पुढे तमाशा नाही करायचा. मग काय करायचं, त्याची सेवा करायची, तितक्यातच खुश होते ते. सेवा म्हणजे दररोज अगरबत्ती लावून पूजा आरती करायची का त्याशी. कवत तो मेंदू मध्ये हाडकं आहे का, आमुषाची पैदास झाली. यार आज माझ्या कमराला लय जोऱ्यात दरवाजा लागला यार. असं खाली वाकून गिल्लाच घेतो तुम्ही पाणी प्यायला. खाली वाकून काय करत खाली वाकून. पागल कर तू, दिमागात टमाटे सडेले का. अरे टमाट्यानी सडेल रे माझ्या डोक्यात. मग काय सडेले. चाल तिकडे कोपऱ्यात, मग सांगतो तुला काय आहे माझ्या डोक्यात. जाय रे तिकडे ठरकी वानाच्या. पा असे दलिंदर मित्र भेटले मला, आणि याच्या बाद मध्ये ते फेकू मित्र हे इतक्या फाक्या मारते ना, त्याची काही लिमिटच नाहीये. यार मला फोन घ्यायचा, एक कोणता घेऊ रे. अरे माझ्या मामाकडे आयफोन आहे, मला म्हणे तुला घेऊन जाय, पण मी आणला नाही. तुला कोण विचारलं का तो मामाकडे, तो मामीकडे, तो मामीच्या नवऱ्याकडे कोणता फोन येतं. अरे मै मामा मला बुलेट घेऊन देत होते, पण मै आईना घेऊ दिली नाही. तो आईला माहितीये तू किती हेवी ड्रायव्हर येत. ड्रायव्हर. अरे माझ्या मामाकडे कार आहे, ती कार बी शिकेले मी. चुप रे तू फेकूचंद, मी कालच पाहिलं तो मामाला रिक्षाने जाताना. ते रिक्षावाला संघ 5 रुपयासाठी भांडण करतातोय मामा. इतक्या बी फाक्यांनी मारले पाहिजे माणसानं. आणि याच्या बाद मध्ये येते ओव्हर स्मार्ट मित्र, हे 150 आहे राहते. यायला माहिती काहीच राहत नाही, पण गप्पा अशा सांगते जसं की यायला सगळं माहितीये. यार मला एका डॉक्युमेंटवर आमदाराची सही लागत होती. टेन्शन घ्यायचं काय काम आहे, आमदार साहेबाचं ना आपलं रोजचं उठणं बस नाही. आमदार याला घंटा बी ओळखत नाही, पण गप्पा अशा सांगन की आमदार याचा बाप आहे. खरे इमान असं कसं उडत असं बरं का हवामध्ये, ते पडत बी नाही खाली. अरे सोपं आहे रे राहुल, इमानाला एक वरून पण करायचो, इमानामध्ये एक ड्रायव्हर राहतो, तो उडवतो. सोपं आहे. पण त्याचं जर चालू मध्ये पेट्रोल झालं ना भाऊ, तर मग लय अवघड, ते कधी बी खाली पडू शकतो बरं का. अरे चिवटिया, इमानाबद्दल थोडी फार माहिती आहे बरं का मला. इमानाला वरून पंखा नाही राहत, साईडला 2 पंखे राहते, आणि विमानामध्ये ड्रायव्हर नाही राहत, पायलट राहतो. आणि विमान पेट्रोलवर नाही चालत, राखेलवर चालतं विमान. हे बी उलट पैदा व्हायला होते यार. अरे इमान फ्युलवर चालतं. तेव्हा मी मागच्या जन्मामध्ये काय पाप करत होतं, म्हणून मला या जन्मामध्ये असे दलिंदर मित्र भेटले. आणि याच्या बाद मध्ये येते आता डेअरिंग दाखवणारे मित्र, हे एका वेगळ्याच दुनियामध्ये जगते. यार काल एका जण संग भांडणं झाले, ले मारणार मला त्या ना कुतल देवानी. अरे काय बावळा माणूस आहे तू, एक फोन तर करा. एका मिनिटात आला असतो पोरं घेऊन. आणि जेव्हा खरोखर मध्ये भांडणं होते आणि आपण यायला फोन लावला, तेव्हा पाहिजे कशा उलट्या भावल्या फिरत्या. कर माझ्या बहिणीला परपोज मारला तो काल. जास्त परशा बनवला का सैरट मानला. थांब तुला दाखवतो दर्शक. हो 1च मिनिट थांबा, मग मित्र येऊ राहिला. बोलो, कोणाला बोलवायचं इथं. हॅलो भावा, भांडणं झाले यार बस स्टँड वर, लवकर ये. थांब आलोच 1 मिनिटात. 1 मिनिटात येऊ राहिला तो, थांबा. अबे चिरकुट चाटिया, कावा शिकू राहिला तो मित्र. लावतेला फोन, आम्हाला दुसरीकडे जाणे डबल भांडणं करासाठी. टाइम नाही आमच्याकडे. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो भी पैग मारने में व्यस्त है, कृपया कुछ देर बाद प्रयास करें. आपने काय झालं, आला नाही त्यो. ओय
एकच जण मारा मला फक्त, नाही तर मी रडीन बर का, जमिनीवर लुळू लुळू रडीन. असे भिकारचोट मित्र आहे मै. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ए पोट्या उठ ना लवकर. काय हो? अरे उठ ना. अहो मै स्वप्न मोठे राहते म्हणून उशीर उठतो मी. अरे कमजोर दिमागाच्या, आज तो लगन आहे. अरे हे तर मी विसरलोच होतो. आज मी 25 वर्षाची तपस्या पूर्ण होणार आहे. आज मी कोणाचा तरी नवरा होणार आहे. अरे बायकोसाठी काटियल लवकर आटा, पाण्या पावसासाठी लग्न लावणे आपल्याला. डॅडी तुम्ही वा पुढं, मी 0 मिनिटात आटपतो. हातपाय नको धुनीच ते, आंघोळ करून ये. बुरशिली आवल्यात. आंघोळ करायला फेसवॉश तरी आहे का आपल्या घरी? भांडे घास साबण लाव तोंडाला, हिरो वाटशील. मी भांडे आहे का? तू भंगार आहे, पण म्या केला पराक्रम म्हणून सांभाळलंय तुला. भंगाराच्या पोटी भंगार जन्माला येईन ना, सोनं थोडी येईन. मस्ती नको येऊ जास्त, गावात कुकू लावून सांड सोडून देईन. खरं बोललं की सख्या बापाला राग येतो. चाबरेपणा कमी कर आणि आटपून ये लवकर. साली मेरी साली आधी घरवाली. मेंटल. राहुल मला मोगऱ्याचा गजरा आणून दे. माया लागण्याची दिवशी मलाच काम सांगता का? मग केस आलं काय लावू मी? तेल लावा, उवा झाले त्यात. राहुल दादा मला नवर देवाच्या दाढीत पुढे बत नाही. हा तू बैस पुढं, मी येतो मागून टेम्पल लटकून. अरे लवकर आटपा, पाण्या पावसाच्या आधी दुपारून मंडे बुडून जातो. अहो बाबा मग काय वाज आटपेले, नुसतं शेरवानी टोप घालायचा बाकी आहे. अरे टकल्या, लवकर आटपा लावणं पाहुणे यायला. मी काय करू हो? माझ्या हाताला साडी नेसून दुखते यायला का मेकअप करून द्यायचा? अरे पापी नजराच्या, आटपा म्हणा लवकर. राहुल तू तयार झाला नाही अजून? तयार व्हायला मला साडी थोडी नेस नाही. मग अंडर पॅन्टवर जातो का तू? लग्नाला अंडर पॅन्टवर जातो का? मी नाही घालत अंडर पॅन्ट. ऑनलाईन राहा तुम्ही, मोकळे व्हावं लागते. बाबा ते नवरीच्या बापाचा फोन आलता, म्हणे वांग्याच्या भाजीत तंबाखू टाकू का? कौन? भाजी कमी आहे, जास्त लोकांनी खाल्ली नाही पाहिजे म्हणून. इतका काय भिकारी सोयरा पाहिला रे तो. राहुल चाल, तुला तयार करतो मी. आता दिसवायला तू नवर देव. शाम्या याला नाडा दाबल्यावर वाटवलं नाही तुला थोडं? आजच्या दिवस घे सहन करून. आता वाटवाला तू खरा नवर देव. मग पहिला नाही जरा वाटत होतो का? कट्यार कुठे तुझी? काय माहित? मावशाय काय? कट्यार कुठे? कोणती कट्यार? ती कमरापाशी राहत नाही का? चाकू 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 नाहीये, येळा आहे, देऊ का? येळ्याने कांदे कापायचे आहे का? श्याम्या या ड्रेसला शेरवानी कोण म्हणते रे? शेर घालते म्हणून शेरवानी. पण आपण तर पोर आहे. मग तुला पोरवानी पाहिजे का? आटपलं का? थांबा ना, पोरायला तयार व्हायला टाइम लागतो. मेकअप करणं त्याचा अजून. आमच्या काळात असा मेकअप करून नव्हते फसवत कोणाला. तुमच्या काळात शेजाऱ्याची जमीन दाखवून फसवा जाय. खेकड्या शानपणा करू लाग जास्त. राहुल तू एकदा फेसवॉशनं चेहरा धुवून घे. फेसवॉश नाही आमच्या घरी. चेहरा काय धुतो मग? अरे दुनियाचा सोडा घ्या, पाण्यात टाका, त्याचा फेस करा आणि चेहरा वॉश करा, झाला फेसवॉश. काका तुमच्यावर 2-3 पिसाळेल कुत्रे वळवून टाका वटरोल्या मला आता. आटपून लवकर बाहेर या. श्याम्या शेरवानी घातल्यावर आता लग आली तर रे? शेरवानीतच करून द्यायची, मोठाला जब्बा आहे, कोणाला समजणार आहे? पागल कर तू? मजाक करू राहिलो. लघवी आली तर कंट्रोल करायची आजच्या दिवस. आणि मूत खडा झाला तर? आजच्या दिवस मूत खडा नाही, मूत ढेकळ झाले तरी कंट्रोलच करायचं. झाला का नवरदेवाचा मेकअप? नाही. थांबा मी करते. बरं झालं तुम्ही आल्या, या श्याम्याला की जमत नव्हतं. किती तेलगट झाला नवरदेवाचा चेहरा, किती तेल आलं चेहऱ्यावर. मग आता काय करायचं? बेसन पीठ आहे का? काय आलं? भजे तळू ना तोंडावरच्या तेलात. कधी मध्ये तुमचे मेंदू झटके येते का? आणि ते इतरेवानी बोलायचं नाही माझ्या पुढं. झालंय काय? त्यांना तळपायाच्या मस्त का जाती माया. मजा करत होते मी. कापूस आहे का? कापूस नाहीये, कापसाचं बी आहे. आता चालेल सरकीचे पुढे पेरणी करायला, चालन का? तू जर शेण खातो का रे? तोंड पुसा लागतो कापूस. राहू द्या, काही करता नाही मला मेकअप. दोघं बी एका साडी एक न घे. अरे पण बिन मेकअपचा चांगला दिसणार रे तू. तुमच्या नवऱ्यापेक्षा चांगला दिसतो. तुमच्या नवऱ्याला पहा ना, टक्कल पडेल, पोट पुढे येईल, कोणी म्हणत दिवस जाईल तुमच्या नवऱ्याला. मग नवरा कसा बी दिसत असला तरी सरकारी नोकरी द्याला. सरकारी नोकरीमुळे प्रेग्नेंट नवरा घेऊन येईन का मग? चला उशीर उरायला लागणार. दाढी लवकर काढा, गाडी चढू द्या मला घोडी, लवकर पाहू द्या बायकोची साडी. अरे काटियल पाहुण्याचं ताटपू दे. बस व बुरशीला वरात गाडीत आणि चला लवकर. राहुल दादा शेंट आहे का? मला पाहिजे अंगावर मालाले. खरं तुमच्या घरी तुम्ही 8-8 दिवस आंघोळी करत नाही. इट आले ते शेंट पाहिजे, पावडर पाहिजे, तेल पाहिजे. काही येऊ नको तू लग्नाला, घरीच मर.
दादा पादा. मी तर म्हणून राहिलो यंदा साल राहू द्या लगन, पाण्या पावसाचा दिवाळ झाल्यावर करू. अरे म्हाताऱ्या तुला काय माहितीये एक एक रात मी कशी करू राहिलो तर? आम्ही बी नवरदेव होतो पण इतके कातियल नव्हतो. हो तुमच्या काळात 12 वाजाय 15व्या वर्षी लग्न होईल तुमचं. लगन लवकर वाजाय पण जवळ झोपू देत नव्हते आम्हाला. तुम्ही तसे राहत असन का? घरी कोण नसलं की चुम्मा चाटी होत असन तुमची. अरे नात्या, लगन लवकर झालत पण 23व्या वर्षाचा ऊस तर बायकोला हात नव्हता लावला मी. को बाबा तुम्ही तर म्हणे तुम्हाला 20 वर्षाच्या आत होईल मी. टकल्या पाहुण्याचं आटपलं का पाय ना. भया हो आटपलं का? हा मेकअप राहिला निसता. तुमचं थोडी लगन आहे एवढा मेकअप करू राहिला तर. ओय मला शिल्लक नाही बोलायचं. ह्यात तुमच्या पाहुण्यामुळे उशीर राहिला. काळा डग तोंड आहे तरी पावडर लागू राहिला तोंडाला. पाहुण्या हो चाला लवकर. थांबा दर्शक मोगऱ्याचा फुलाचा गजरा आणून द्या बरं का मला जा. अहो वब्बाडवा शे तो आहे तोंडाकडे पाहिलं तर उकळत्या उलट्या होत्या माणसाला. तुला गजरा पाहिजे का? आम्हाला घरी काही काम नव्हतं म्हणून आलो आम्ही लग्नाला फुकटचं खायला नाही तर आलो बी नसतो. रागला का युद्ध पाहुण्या यायच्या बोलण्याचा याला सवयचे खरं बोलायची. रागणी येत मला आणि आला बी तर मनातल्या मनात शिव्या देऊन घेते मी. काय गरमी आज. तोंड तरी पुसतो या दर्शक. असा आंबट वास कसा येऊ राहिला या रुमालातून. अव येडी शाळा रुमालनी हागीच येते. लहान पोरांना संडास करायला त्यात. हे ते टॉस जागा ते बाहेर फेकून द्यायचं ना. लवकर या बाहेर अटपून. बायको चाल घरी लवकर घरी चाल. काय झालं पाहुणे हो? काय झालं? ओ मला नाचाल वर डक्को ना. वड अरे पाहुण्याला नाचवलं. आता म्हणल्यावर काय फायदा आहे? मी वडणार होतो मला नाचालं पण पलटे असते तर इतका मग बया आहे ना तुडवलं असतं तुम्हाला. या दीड पुढे समजून सांगा बरं का तुम्ही नाही तर धरून आपली गेलं. पाहुण्याला घेणं पडतं अंधारात. पाहुणे हो नवरीच्या गावात गेल्यावर नाचा तुम्ही. अहो नाचाचं सोडा. तुमच्या बायकोनं घरामध्ये सगळ्या पाहुण्याला उपरणे दिले. मला कोणी दिला एखादं उपरणं? कवा डोळे फुटले तोय पाहुण्याला कोणी रुमाल द्याला. दिसलेच नाही पाहुणे मला. एवढा मोठा दलिंदर माणूस तुला कस काय दिसला नाही? तिला बोलून काही फायदा नाही रे. ह्यो पाहुणा तवा 90 मारा जायला होता. खरं को? थोडीशी घ्यायला गेल तो. अरे बेवड्या मी बायको तुला रुमाल द्यायला ठेक्यावर येईन का मग? जाऊ द्या आबाळ उठलं पाण्या पावसाचा आधी लगन लावणे आपल्याला. लावा ना लगन. मंत्र म्हणणारा महाराज नाही आला ना. ओ मंत्र बी पाठे मै म्हणू का? स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. ए भिंटोक नवरदेव असे कोणी बी नसतं म्हणत मंत्र. अहो बा मन कुठे मग? येऊ राहिला. हो बा मन येऊस तर पंक्ती बसव मग. अरे खाऊगांड्या लगन लागल्यावर पंक्ती बसू नये. या मताड्याला घेणंच पडतं अंधारात एकदा. बाबा ते नवरीचं घर दाखवा बर का मला एकदा. काय काम आहे तिथे तो? दाखवा ना बाबा प्लीज. बर चाल दाखवतो. हे नवरीचं घर. घे लवकर पाहून काय पाहायचं इथं. कोण मारलं रे? अरे डोंगरावर रात आणले रे. कोणा मारलं मला? काय माहित कोणा मारलं. मला बी मारलं. मला डोंगावर लाता आणल्या. थांबा एका एका दाखवतो. तुम्ही लय शहाणपणा करता ना हो बाबा म्हणून आणला संगवाना. काय झालं रजा? अरे पाणी सुरू झाला पा. तू माय संगत राय. लग्न नाही बी लागलं तरी माय घरी नेणार मी तुला आज. दिन लग्नाचाच काठी आले मी बायकोसाठी. पागल व्हायले मी. तू नाही आली तुला बहीण इल्ली पण बायकोच नाही आज घरी. श्याम्या युट्यूबवर मंत्र लाव इथंच करतो मी लगन. बर जंगली रमी पे आओ ना महाराज. अरे मंत्र लाव ना. अरे हारू जायचं ना रे. लाव लवकर. सावधान सावधान लागलं लगन. बरं झालं वहिनी नाव घ्या एक. वातावरण आहे पाण्याचं. पाण्यात पडले मोती. राहुलराव आमच्या गावात आले म्हणून आमच्या लग्नाला लागली पनोती. मग माया बिना लग्न करत होती का? राहुल तू घे नाव आता. बायको भेटत नव्हती म्हणून व्हायला आलतो मी पागल. आता भेटली ती बी मेंटल.